पाहायला मिळतोय मित्रांनो, देवा ग्रुप फाउंडेशन आणि डीबी स्पोर्ट कुरुन संघाच्या वतीनं अजयजी सपाट या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांना साथ मिळाली रोहनजी थोरात, सूरज स्वराज, रोहित जाधव, कैफ रईस आणि अजय पाटील यांच्या मेहनतीने ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते। त्या स्पर्धेचं नाव आहे देवा चषक 2023। सोनादेवी टेमघर विरुद्ध रॉयल क्लब झेडके अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जबरदस्त कडवी लढत होईल, त्यात काही शंका नाही। टॉस जिंकला टेमघर संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि या ठिकाणी रॉयल क्लब झेडके संघाला प्रथम बॅटिंगसाठी मात्र इन्व्हाइट केलाय आणि सलामीची जोडी लगेच तुम्हाला मात्र पाठवायची आहे। 4-4 षटकांच्या लढती तुम्हाला आज पाहायला मिळतात। उद्या सुद्धा मित्रांनो ठीक 9:30 वाजता शेड्यूलला सुरुवात केली जाणार आहे। उद्या सुद्धा मात्र एकूण 11 संघ इन ॲक्शन मध्ये असतील। पहिला सामना असेल जय हनुमान पोगा विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती, दुसरा सामना असेल वाकी स्पोर्ट महापोली विरुद्ध आबिटघर, तिसरा सामना असेल देबा स्पोर्ट कोणी विरुद्ध मावळी प्रतिष्ठान कुडूस, चौथा सामना असेल केक अँड क्राऊन टेंबिवली विरुद्ध SSC डोंबिवली, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल डिंग डॉंग वडबली विरुद्ध मतीन स्पोर्ट महापोली आणि दुसरी फेरीमध्ये तुम्हाला कारिवली स्पोर्ट कारिवली संघ सुद्धा मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे। असे उद्या 11 संघ, एकापेक्षा एक सरस संघ आणि एकापेक्षा एक स्टार खेळाडू तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील, परंतु ही मॅच तुम्ही मिस करू नका। एकीकडे असतील श्याम चौधरी आणि दुसरीकडे असणार आहेत केदार पाटील। हा बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि सलामी जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळते। एकीकडे प्रत्येक आणि दुसरीकडे आपण पाहू शकाल अभिनव पाटील। लक्ष सुद्धा टेमकर संघ 4:45 झालेले आहेत, म्हणजे 5:05 तुम्हाला पहिला सामना मात्र पहिला डाव इथं मात्र तुम्हाला समाप्त करायचा आहे आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज कुरुन विलेश टोकाकडून अवेश पाटील, ज्याने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती। पहिल्या षटकाचा त्याने स्पेल हाताळला होता, 8 धाबा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केले होते आणि सामनावरचा पुरस्कार याच गोलंदाजाने मात्र पहिल्या मॅच मध्ये पटकावला होता आणि पुन्हा मात्र त्याच्यावरती संघनायकानं विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास सार्थ ठरवेल का। त्याच्या समोर आहे बॅटर प्रतीक, लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन, पहिला चेंडू फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेरच्या पलीकडे निघून जातो 4 धावांसाठी आणि पंचाचा बीमर, नो बॉलचा इशारा। पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आपल्याला बोनच्या रूपाने ह्या धाबा पाहायला मिळाल्या। पाहू शकाल या ठिकाणी बायचा इशारा पंचाच्या वतीनं 1+4 5 खराब स्वरूपात पुढील चेंडू असेल फ्री हिट। इथे मात्र नक्कीच प्रत्येककडे एक मेजवानी आहे सांगडे 17 मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी, तो मेजवानी मात्र स्वीकारेल का। माझ्या समेत माझे सहकारी समर्थक नबील देवकर सुद्धा मात्र जोडले जात आहेत। नबील तुझं सुद्धा मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतोय। थैंक यू योगी। बहुत ही रोमांचक मैच देखने को मिलेगा ऐसी उम्मीद की जा रही है दोनों टीमों के बीच। फ्री चेंडू आहे, सामना करतो या प्रतीक। हो चांगली लेंथ पेंडू पडलाय, तर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र मूव झाला, थोडंसं फ्लाईट दिला चेंडूला, थोडंसं या ठिकाणी पाहिलं तर लालच दिली फलंदाजला आणि त्याचवेळी पाहिलं तर फलंदाज जागेवरूनच मात्र त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पायांची हालचाल करता आली नाहीये आणि त्याचवेळी चेंडू मात्र अगदी एसटी रक्षेच्या हातामध्ये निघून गेला डॉट चेंडूच्या माध्यमातून। ये अच्छे गेंदबाज की निशानी है, पहली गेंद खराब थी, दूसरी गेंद पर अच्छी वापसी की है आणि आता मात्र पहा पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा, आय थिंक ओव्हरस्टेपिंग तिथे मात्र केलेली आहे। या स्पर्धेचा आपण जर नबील विचार केला तर अगदी घारीची नजर पंचांची पाहायला मिळते, म्हणजे तुम्ही पंचांच्या नजरेतून मात्र वाचू शकणार नाहीये, एवढ्या चांगल्या उच्च लेवलची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये। बिल्कुल तारीफ काबिल अंपायरिंग रही है अब तक इस स्पर्धा में। अंपायर की निगाहों से कोई बच नहीं पा रहा है आणि दुसऱ्यांदा मात्र या ठिकाणी आपल्याला फ्री हिट हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय। पहिल्या फ्री चेंडूवरती मात्र नक्कीच प्रतीकला फटका सजवता आला नाही, परंतु या चेंडूवरती तो मोठा फटका खेळेल का। ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत, त्याचा तो फायदा घेईल का। फुल टॉस होता, संधी होती, स्लॉग सूप करण्याचा प्रयत्न, टॉप एज पाहायला आपल्याला एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली। थोडंसं निराश नक्कीच प्रतीक आपण पाहतोय, कारण त्याला मात्र या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती। तुम्ही जर नक्कीच चेंडूवरती परफेक्टली टायमिंग जर इथे मात्र साधला असता तर मात्र नक्कीच चेंडू आय थिंक
बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला असता, परंतु हे दृश्य पाहता आले नाही. क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्त्व नसतो. आणि जास्तोंगी आता मात्र पहिलीही बॅटच्या स्वरूपात धाव पाहिली आपण आणि संघाची जास्तोंगी पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला बिनगडी बाद 7 धावा. चालू असलेला सामना सोनादेवी टेमघर विरुद्ध रॉयल क्लब झिडके. फुलटॉस आहे, टर्न केला एक ऑन साईडला, परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. परंतु या सामन्याचा विचार आपण केला तर आवेश पाटील वारंवार फुलटॉस चेंडूची लेंथ तिथे मात्र पाहायला मिळते. या कारण असं वाटतं की जास्तीत जास्त यॉर्करचे प्रयत्न करतोय, परंतु नक्की त्याला ती लाईन अजूनही मात्र मिळाली नाहीये आणि त्याचमुळे मात्र त्याच्याकडनं चुकीची लेंथ वरती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. परंतु त्या फुलटॉस चेंडूवरती फलंदाजाला मात्र हवं तसं या ठिकाणी समाचार घेता आला नाहीये. पाहू शकाल या ठिकाणी गुडघ्यावर बसून मात्र हा फटका त्याला खेचायचा होता, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाही. खूप मोठा गॅप पाहिला मला, एवढं गॅप होतं की तिथून मात्र नक्कीच नबील देवकरांची KTM गाडी मात्र निघून गेली असती. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 8. आतापर्यंत नक्कीच चांगला कमबॅक केला आवेशनं. पाहू शकाल बुलबुलला या बॅटिंग थोडंसं मात्र या ठिकाणी पाहिलं तर चेंडूमध्ये वेग कमी केला, व्हेरिएशन पाहिला आपण आणि फलंदाज फक्त या ठिकाणी आय थिंक मोठे फटके खेळण्याच्या तो उद्देशाने आलाय. चेंडूच्या मिरिटवर बॅटिंग होत नाहीये आणि त्याच वेळी आपण जर पाहिलं तर सलगचा हा दुसरा डॉट चेंडू आवेश पाटील हाताळला आणि आतापर्यंत मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. फक्त त्याने 8 धावा खर्च केला, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा फटकाला तर मात्र 10+ धावसंख्या पाहायला मिळतील, परंतु या सिक्वेन्समध्ये जर एखादा गोलंदाज अंडर 10 धावा जर खर्च केला तर मात्र ती गोलंदाजी आपण चांगल्या लेवलची म्हणू शकतो. पाहू शकाल पुन्हा एकदा शपल होऊन केल्याचा प्रयत्न, चेंडू अगदी इष्टांच्या डोक्यावरून मात्र फ्लाय झाला आणि काय जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला टेमघर संघाच्या वतीने पाहायला मिळाली. विकेट्स प्राप्त करता आली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आवेश पाटीलच्या वतीने पाहिली. फक्त त्याने धावा खर्च केल्या 8. काय म्हणशील नबील या षटकाबद्दल? तारीफ करूंगा मैं गेंदबाज की, हवा के एंड से गेंदबाजी कर रहे थे, 2 नो गेंदे भी की थी, उसके बाद भी बांधे रखा था बल्लेबाज को, केवल 8 रन खर्च किए अपने ओवर में. बहती हुई हवाओं का लाभ नहीं उठा पाए बल्लेबाज प्रतीक. देखना अब दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है. मेरे ख्याल से रॉक ऑफ बहादुर टेमघर श्याम चौधरी को बुलाया गया है. समय के मामले में सभी टीमों को ध्यान में रखना है. आपको 15 मिनटों के अंदर, ठीक 15 मिनटों के अंदर 3 ओवर समाप्त करने, अथवा आपका एक खिलाड़ी सर्कल के अंदर ज्यादा फील्ड करता हुआ नजर आना चाहिए. परगा परिसर में पहली मर्तबा ये नियम लाया है अजय सपाट ने. ऑर्गेनाइजिंग कमेटी देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन. इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, कॉट बिहाइंड, आउट हो गए. श्याम चौधरी को आते ही पहली गेंद पर पहली सफलता हासिल हुई. लेडी गेज पाहायला मिळाली. कुठेतरी मात्र मोठा फटका केल्यासाठी मात्र लालच दिली श्याम चौधरीने, थोडंसं फ्लाईट दिला चेंडूला आणि मात्र पाहू शकाल त्या फिरकी चेंडूवरती मात्र नक्कीच फलंदाज फसला गेला अभि. आणि मात्र बाद होण्यापूर्वी एकच धावाचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. 2 चेंडूचा त्याने सामना केला आणि पाहू शकाल 8 या आकड्यावरती लागणारा हा पहिला धक्का रॉयल क्लब झिडके संघाला. जबरदस्त या ठिकाणी चेंडूची लाईन पाहिली आपण आणि आता मात्र पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावरती आला बॅटर केदार पाटील, ज्याने काल होता नबील विकीस्फोट कुकी संघाच्या माध्यमातून सिटी फॉर्मॅटमध्ये नक्कीच एक वेगळी छाप सोडली होती केदार पाटीलनं. बंटा नावाने हा लोकप्रिय खेळाडू. बीट हुए केदार पाटिल, अच्छा स्वागत किया, अच्छी लेग ब्रेक गेंद थी शाम की. ये बैटल बहुत बढ़िया देखने को नजर आएगा. 2 मशहूर खिलाड़ी इस वक्त आमने सामने. फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार बीट किया डॉट गेंद. पैरों के सामने से गेंद को टर्न करा रहे और केदार पाटिल लगातार बीट हो रहे. श्याम चौधरी मुड़ते हुए केदार के लिए. इस मर्तबा थोड़ा दूर रखा था, खींच के मारना चाहते थे, कैच छूटा है. जाल जो बिछाया था योगी उसमें फंस गए थे, लेकिन फील्डरों का साथ नहीं मिला.
जीवनदान वहां पर केदार पाटील. नक्कीच नक्कीच जो एक जालं नक्कीच मांडलं होतं तो जाला मात्र नक्कीच फाडून निघाला एक फलंदाज केदार पाटील. आणि काल झिडके प्रीमियर लीगची स्पर्धा सुद्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ पाहिला पण केदार पाटील यांच्या संघाने ती स्पर्धा सुद्धा जिंकली होती. कॉन्फिडन्स नक्कीच जो तो घेऊन या स्पर्धेमध्ये ते उतरला आहेत, परंतु ती धार आतापर्यंत नक्कीच नबील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते आणि अचूक लाईन गोलंदाजी मात्र नक्कीच या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. बिल्कुल गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है और गेंद की मेरिट पर बल्लेबाजी नहीं हो रही है. इस मर्तबा घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज, डॉट गेंद. देखिए जब तेज हवाओं का अगर आप लाभ उठाना चाहते तो इतना आसान भी नहीं होता है. गेंद की मेरिट पर बल्लेबाजी क्रिकेट में होना बहुत ज़रूरी है. हम देख रहे हैं लगातार मिड विकेट खेलने के चक्कर में गेंदें डॉट हो रही है. इस मर्तबा ड्राइव किया शरीर से दूर, गैप के अंदर गेंद तेज आउटफील्ड पर सरकती हुई, डीप में खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नाही. आपण जर पाहिलं तर नाही की जर कोणीतरी प्रत्येक पूर्णपणे दबावावरच्या याच्यामध्ये मात्र बॅटिंग करतोय. कारण त्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 चेंडूचा सामना केला आहे. 7 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. तब्बल 5 डॉट चेंडू तो खेळला आहे. आणि श्याम चौधरीचा आपण जर स्पेल पाहिला तर काय जबरदस्त गोलंदाजीने हाताळली. 1 विकेट त्याने प्राप्त केला आणि फक्त 2 धाबा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला. लक्ष असू द्या, वेलीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे टेमघर संघ. जर तुम्ही अतिरिक्त वेल खर्च केला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला मात्र नक्कीच इनफिल्डमध्ये एक अतिरिक्त फिल्डर ठेवावा लागेल. हा नियम आहे या स्पर्धेचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धाबा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच आम्ही तुमच्या भावना समजू शकतो की मॅच कुशल आहे, महत्त्वाची आहे, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं आहे वेळेचं भान ठेवणं आयोजकांसाठी. बिल्कुल टाइम बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है, चाहे क्रिकेट हो चाहे पर्सनल लाइफ हो. समय जो है वो बहुत इम्पोर्टेंट चीज़ है. तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया अल्पेश चौधरी को. डायमंड ऑफ भिवंडी जिन्हें कहा जाता है. क्रिकेट का बहुत सारा अनुभव, सामना करेंगे प्रतीक. 7 गेंदों का सामना किया है, केवल 2 रन बनाए. अब हवा के अगेंस्ट गेंदबाजी के लिए अल्पेश चौधरी सामना करेंगे प्रतीक. इस मर्तबा गेंद के आने का इंतजार किया था, खेल दिया लॉन्ग ऑफ पर, फील्डर गेंद के नीचे आउट हो गए प्रतीक. अक्षय चौधरीने मात्र तो झेल पकडला, परंतु या ठिकाणी अभिने मात्र खरोखरच आपल्या पाठीकरांना मात्र भरपूर निराश केलं. कारण 8 चेंडूचा त्याने सामना केला. 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तब्बल 6 चेंडूचा त्याने मात्र नक्कीच डॉट खेळ किती मात्र केला आणि तोच प्रेशर मात्र त्याच्यावरती पाहायला मिळाला. आणि प्रेशरमुळे मात्र हा चुकीचा फटका आपण पाहिला आणि लॉंग ऑफला मात्र कुठल्या प्रमाणे चूक मात्र केली नाही अक्षय चौधरीनं आणि त्याने मात्र पकडला हा सुंदर झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी प्रतीकचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागतोय रॉयल क्लब झिडके संघाला. नवीन बॅटर आलाय भूषण शेलार आणि नक्कीच काल झिडके प्रीमियर लीग मध्ये सामना अगदी मॅन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यांनी मात्र पटकावला. याचं कारण पहिला चेंडू मात्र परफेक्ट मिडल केला होता, परंतु डेप स्किवरकडे फिल्डर तैनात होता डेप मध्ये आणि कुठल्या प्रमाणे तिथे चूक झाली नाहीये. ज्या पावलानं भूषण शेलार मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने त्याला आता मात्र पुन्हा एकदा माघारी जावं लागेल. रिप्ले में हम जरूर देखना चाहेंगे किस तरीके से आउट हुए बैट्समैन शेलार. भूषण शेलार जिस तरीके से आउट हुए थे, एक और झटका लगता वो अल्पेश चौधरी को मिलने वाली और एक सफलता. अल्पेश चौधरी के पास भी अनुभव का भंडार है होगी. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, खींच के हुक करना चाहते थे, निगाहें कहीं और घूम गई थी बल्लेबाज की. इन स्विंग गेंद थी अल्पेश चौधरी की. और हवा के अगेंस्ट ऐसे स्ट्रोक्स लगाना इतना आसान नहीं होता है. इसको रुका हुआ 10 रनों पर तारीफ काबिल गेंदबाजी कहनी होंगी इस वक्त सोना देवी टेमघर की. अनुभव का भंडार है इस टीम के पास. अगर हम देखें तो श्याम चौधरी, अल्पेश चौधरी, किशन मात्रे, महेश चौहान, यश पाटिल,
कई ऐसे नामचीन खिलाड़ी है भिवंडी तालुका क्रिकेट में जो सोना देवी टेमघर से बिलोंग करते हैं। आणि आपण जरा विचार करता सगळ्यांकडे मात्र सिटी क्रिकेटचा सुद्धा मात्र अनुभव आहे नबील. ज्यावेळी आपण सिटी फॉर्मॅटच्या स्पर्धा पाहत असतो त्या स्पॉटमध्ये सुद्धा मात्र हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतात. या ठिकाणी पहा टॉप एज चेंडू हवेत, परंतु कुठलाही फिल्डर नाही आहे चेंडू खाली. जोपर्यंत विकेट किपर श्याम चौधरी जाऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची तिथे मात्र संधी निर्माण झाली. पाहू शकाल आपण पहिल्या मॅचमध्ये काही कारणास्तव अल्पेश चौधरी मात्र इन ॲक्शनमध्ये नव्हता, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र त्याचं येणं नक्कीच कुठेतरी मात्र फायदेशीर होत असताना सोनादेवी टेमघर संघाला 11 रनों पर पहुंचा है स्कोर। बहुत ही धीमी बल्लेबाजी इस मर्तबा केदार पाटिल को हुक कर दिया है खूबसूरती के साथ। गेंद एक बाउंस में फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला परफेक्टली एलिव्हेशन पाहिलं आपण आणि कुठलाही फिल्डर अगदी लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे मात्र उपस्थित नव्हता आणि पाहू शकाल एका टप्प्याच्या साह्याने चेंडू मात्र निघून गेला. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार पाहिला आपण केदार पाटीलच्या बॅटमधनं. इस चौके की मदद से स्कोर 15 पर पहुंचा है। अल्पेश चौधरी मुड़ते हुए केदार के लिए इस मर्तबा खेलना चाहते थे, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद चली गई बैकवर्ड पॉइंट पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस एक रन से स्कोर 16 पर पहुंचा है। यहां से अब रनों की लूटमार मचानी होंगी अगर एक अच्छा लक्ष्य रखना है सोना देवी टेमघर के सामने तो। नक्कीच छोट्या बाकलिपचा तुम्ही जर वापर केला तर मात्र मोठी धावसंख्या इथे उभारू करू शकणार नाही. आता मात्र तुम्हाला नक्कीच हवाई मार्गाने फटके खेळावे लागतील. मोठ्या बाकलिपचा उच्च बाकलिपचा तुम्हाला ते मात्र वापर करावा लागेल. परंतु चेंडू मात्र लावून द कार्पेट चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला डीप मध्ये फिल्डर सज्ज मिस फिल्डिंग आणि चेंडू 2 पायांच्या मधून फरार झाला आणि चेंडू जाऊन धडकतो सीमेरेषेला. येतोय हा चौकार. तीन ओवरों की समाप्ति, स्कोर 20 रन, 15 मिनट पूरे हो गए। अब अगर ज्यादा समय लिया गया तो एक खिलाड़ी सर्कल में बढ़ाना पड़ेगा, इस बात को ध्यान में रखें। शेवटच्या चेंडूवरती मात्र आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20 धावा, म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अल्पेश चौधरीने धावा खर्च केल्या 10 आणि शेवटच्या षटकात मात्र हाताळतो तेजेश चौधरी. ते मात्र एज आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप सीमेरेषेच्या दिशेने. पंचाचा इशारा पाहायला मिळतोय चौकार. अगदी वाईट यॉर्कर लेंथ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु पाहू शकाल परफेक्टली टायमिंग झाल्याने खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे मात्र फलंदाज केदार पाटीलच्या वतीने पाहायला मिळाला. एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणि धावसंख्या आता मात्र या ठिकाणी अब तक 25 आणि कुठल्या संघाचं काम 25 होईल येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी नक्कीच संत गतीने धाबा इथे मात्र जोडल्या जात आहेत आणि मोठा पटक्यांचा इथे मात्र प्रयत्न होतोय, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळत नाहीये. जोपर्यंत नक्कीच श्याम चौधरी जाऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र वेगाने पूर्ण केल्या. मुनीश जाधव आणि केदार पाटील हे 2 बॅटर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुनीशच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. केदार पाटीलच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले, 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि सांघिक धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अजून या पहिल्या डावाचा आपण विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर 3 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे.
त्यावेळी तुमचे गोलंदाज नक्की त्या धाबांचा संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि ते 2 फूट टिके येतील का प्रयत्न सुरू आहे. एलिव्हेशन नाही आहे. लॉंग ऑनला फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवली आहे गोलंदाज त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी चेंडूची लाईन पाहायला मिळते आणि स्वतः संघनायक आहे तेजेश चौधरी आणि त्याच अनुषंगाने मात्र काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करतो आपल्या संघासाठी. हो चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू आणि आज केदार पाटील सुद्धा थोडंसं निराश केलं कारण ज्या किल्लीसाठी आपण केदार पाटीलला ओळखतोय तशा प्रकारची कामगिरी मात्र पाहायला मिळाली नाहीये. याचं कारण चारही गोलंदाज काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र हाताळली. चांगली लाईन मात्र सर्वच गोलंदाजी मात्र मेंटेन केली. शेवटचा चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू म्हणजे सायड मध्ये ट्रॅव्हलला विकेटला एक धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु 2 धावा मिळणार नाही कारण फेकी चांगली पाहायला मिळाली आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय. 3 गडी गमावलं रॉयल क्लब झिडके संघानं आणि धाबा जोडल्या फक्त 29 आणि हा सामना जिंकायचा असेल तर सोनादेवी टेमकर संघाला 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 30 धाबांची आवश्यकता असेल. डीजे कमॉन. धन्यवाद डीजे शिवम आणि काय सुंदर या टायटल सॉंगची आपल्याला नक्कीच रचना पाहायला मिळाली. अतिशय सुंदर या स्पर्धेचं टायटल सॉंग इथे मात्र आपण ऐकलं. देवा डोळे यांचं नक्कीच गुणगान गाणारं आणि त्याचप्रमाणे या आयोजकांचं मात्र गुणगान गाणारं हे संगीत आपण पाहिलं. या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय अनुजी गोडे, ढोले, अजयजी सपाट, रोहन थोरात, सूरज थोरात, रोहित जाधव, कैफ रईस, अजय पाटील आणि डीबी स्पोर्ट कुरून या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या 5 दिवसांची स्पर्धा आहे. 3 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि सध्या तुम्ही पाहू शकाल आमचे बर्थडे बॉय आणि या स्पर्धेचे आयोजक अजयजी सपाट सध्या नक्कीच आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि त्याच्या समेत तुम्हाला इतर पाहुणे सुद्धा पाहायला मिळत आहेत. 4 षटकांमध्ये 30 धाबांची आवश्यकता. श्याम चौधरी आणि त्याच्या सोबतीला आहे नवीन फलंदाज विवेक पवार आणि षटकात सुरुवात केली केदार पाटीलनं. पहिल्या चेंडू पाहिला तर स्वेअर चेंडू पाहायला मिळाला. अगदी उजवा स्टिकच्या बाहेर चेंडूची लाईन पाहिली आपण. पंचाचा मात्र व्हाईटचा इशारा पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडूवर मात्र संघाची शिरगणशा होत असताना सोनादेवी टेमकर संघाची
या ठिकाणी लिडिंग आहे चेंडू हवेत यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट्स केदार पाटीलला प्राप्त करून दिला आपल्या संघाला. फलंदाज बाद होतोय श्याम चौधरी. जबरदस्त वापसी पाहायला मिळाली कारण पहिला चेंडू मात्र पाहिला तर अतिरिक्त चेंडूची हाताळणी केदार पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली होती. परंतु त्याच्यानंतर अगदी या विकेट टेकर चेंडूची हाताळणी केदार पाटीलच्या वतीने पाहिली. आपण रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल कशाप्रमाणे श्याम चौधरी इथे मात्र बाद झाला. चेंडू भरपूर वेळ हवेत आणि संधी होती एसटी रक्षकाकडे आणि त्यांनी मात्र सहजपणे ती झेल त्या ठिकाणी संपन्न केला आणि पहिला धक्का लागला सोनादेवी टेमघर संघाला. नवीन बॅटर आला तिसऱ्या क्रमांकावरती महेश चव्हाण. लक्ष आपण जर कागदावरती पाहिले तर नक्कीच्या मैदानाच्या दृष्टिकोनातून छोटा आहे, परंतु जर तुम्ही जर चांगली गोलंदाजी आणि चांगलं जर क्षेत्ररक्षण केलं तर मात्र या धावा डिफेन्स होऊ शकतात. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू पूल केला आणि पाठवला अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि पंचांचा इशारा पाहायला मिळतोय मॅक्झिमम. आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लय कडक. देवाचा शान, आमचा देवा. सिटी फॉर्मॅटमध्ये नक्कीच नेहमीप्रमाणे खेळत असतात. इथे मात्र पाहू शकाल युक्तीचा वापर केला. चेंडूला फक्त येऊ दिला आणि दिशा दाखवली अगदी बॅकवर्ड पॉईंटला. फिल्डर सज्ज होते आणि मात्र चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. विवेक पवारनं सिंगल धावेने आपला वैयक्तिक खाता उघडला आणि धावसंख्या आता मात्र पोहोचते 9 या आकड्यावर. नबील काय करणं गरजेचं आहे जर 30 धाबांचा संरक्षण करायचा असेल तर झिडके संघाला? क्वालिटी वॉल्स गेंदबाजी करनी होंगी, कसी हुई गेंदबाजी करनी होंगी, गुच्छों में विकेटें लेनी होंगी अगर मैच को जीतना है तो. ये देखिए एक और खराब गेंद, वाइट का इशारा अंपायर का. आणि जर अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली तर मात्र नक्कीच तुम्ही फलंदाजावरती नक्कीच प्रेशर टाकू शकणार नाही. क्योंकि बादवर के पास टेमघर के पास जो बल्लेबाजी है वो बहुत मजबूत है, मजबूत बैटिंग लाइनअप है उनके पास. इस मर्तबा गेंद को खेल दिया इनफील्ड की ऊपर से, गेंद तेज आउटफील्ड पर, एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. देवाचा शान, आमचा देवाचा शान. महेश चौहान बल्लेबाजी कर रहे हैं, उनके पास बहुत सारा अनुभव है और ऐसी स्थिति में ऐसे मैचेस को किस तरीके से खेला जाता है बहुत अच्छे से जानते हैं. इस मर्तबा अच्छी गेंद थी, बैकलिफ को नीचा करके ड्राइव किया है, तेज कदमों से 1 रन पूरा किया. मिड ऑन पर जब तक फील्डर गेंद को उठाते इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 15 पर पहुंचा है. लगभग आधा रास्ता पहली ओवर में पार कर लिया है. आणि अर्धा टप्पा आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये मात्र पूर्ण करायचा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतं आपल्याला सोनादेवी टेमघर संघाचं. आज नक्कीच झिडके संघानं थोडंसं निराश केलं, खास करून फलंदाजाने. बिल्कुल बिल्कुल बल्लेबाजी जो है झिड़के की इतनी अच्छी देखने को नहीं मिली हमें. योगी 4 ओवरों में केवल 29 रन बनाए, बहुत ज़्यादा डॉट गेंदे खेलिए. अब अगर मैच को जीतना है तो फिर यहाँ से गुच्छों में विकेटें लेनी होंगी.
परंतु हा सामना आपण जर पाहिलं तर नक्कीच 70% आपण जर पाहिलं तर टेमघर संघाच्या बाजूने आहे आणि फक्त 30% मात्र सामना झिटके संघाच्या बाजूने आहे. बिल्कुल क्योंकि पहले ही ओवर में आधा रास्ता पार कर लिया है, गेंदे बची हैं 18 और रन चाहिए 15. अब यहाँ से अगर जिरके को मैच जीतना है तो फिर वो जो कहते हैं कि अनबिलीवेबल वैसा कुछ परफॉर्म दिखाना होगा. अभिजीत आते ही थोड़ा सा आगे खींचा था बल्लेबाज को, महेश चौहान को बीट वे डॉट गेंद. अभिजीत गेंदबाजी कर रहे हैं. हैवी एंड से तेज हवाएं बहती हुई देवा ट्रॉफी 2023 में आप सभी का स्वागत. इस मर्तबा पेस परिवर्तन, घूमती हुई गेंद, घूमते हुए खेलना चाहते थे महेश चौहान, बीट वे डॉट गेंद. अशाच प्रमाणे तुम्हाला नक्कीच चमत्कार करावा लागेल. जर हा चमत्कार जर होत असेल तर मात्र तुम्ही या धावांचं संरक्षण करू शकता. आणि प्रयत्न सुरू आहेत दुसऱ्या षटकामध्ये अभिजितच्या माध्यमातून, कारण सलगता दुसरा चेंडू त्यांनी मात्र डॉट हाताळला आहे महेश चव्हाणच्या विरोधात. अभिजीत फिर एक बार अच्छी गेंद, इस मर्तबा आगे रखा था, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बच गए वहां पर बल्लेबाज. 22 का इशारा अंपायर का. 1 रन पूरा किया, जोखिम भरा. इस 1 रन से स्कोर 16 पर पहुंचा है. इस तरीके की गेंदबाजी करनी होगी अगर मैच में मजबूती बनानी है तो. और विकेट लेना बहुत जरूरी है, क्योंकि विकेट अगर हम देखें तो केवल एक ही विकेट खोया है. आने वाले बल्लेबाजों में डेंजरस कस्टमर तालुका क्रिकेट के सनकी किशन मात्रे का आना बाकी है. इस मर्तबा खींच के मारा है गेंद को, गेंद जा रही है दूर कहीं बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. आणि याचमुळे मात्र महेश चव्हाणने मात्र स्ट्राईक रोटेट केली आय थिंक, कारण 2 चेंडूवरती तो नक्कीच सास पडत होता आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी कुठेतरी सिंगल धावीसाठी मात्र रिक्स उचलली. 1 धाव त्याने मात्र कंप्लीट केली. त्याच्यानंतर विवेक पवारच्या बॅटमध्ये मात्र काय जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साह्याने आता मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 22 या आकड्यावर. 22 रनों पर पहुंचा है स्कोर इस छक्के की मदद से. किशन मात्रे की बात चल रही थी. किशन मात्रे एक ऐसे बल्लेबाज है जिनको ज्यादा देर कोई भी टीम खामोश नहीं रख सकती है. या तो वो आउट अगर पवेलियन लौट जाते हैं और जब तक पिच पर खड़े रहते हैं तो फिर हार्ड हिटिंग बल्लेबाजी करते नजर आते हैं. कई ऐसे खिलाड़ी है तालुका क्रिकेट में. परंतु त्यांना मात्र या मॅचमध्ये संधी मिळेल का नाही आहे. नबील ज्याप्रमाणे विवेक चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या सोबतीला आहेत बॅटर महेश चव्हाण. त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार एक चौकार पाहिला. फक्त 8 डाबींची आवश्यकता. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, ग्रेट शॉट, चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सलगचा हा दुसरा षटकार आणि आता मात्र अगदी विजयाकडे मात्र अग्रक्रमण करत असताना सोनादेवी टेमकर संघ फक्त विजयापासून 2 धावा दूर. बहुत दर्शनीय स्ट्रोक, स्लॉग स्वीप किया था गेंद को, तेज हवाओं का लाभ उठाते हुए गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. 28 रनों पर पहुंचा है स्कोर. अब यहां से केवल 2 रन चाहिए. अच्छी गेंद, यॉर्कर लाइन की गेंद थी, बैकलिफ को नीचा करके खेला है लॉन्ग ऑन पर. 1 रन पूरा किया, अब केवल 1 रन दूर है. आणि या मॅच नंतर आपण नक्कीच या ठिकाणी लकी ड्रॉ करणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये या 3 संघांची नावं असतील. जय बजरंग सावरोली एका चिठ्ठीवरती नाव असेल आरसीसी राया संघ आणि तिसऱ्या चिठ्ठीवरती लगभग नावाचा मात्र असणार आहे तो म्हणजे या सोनादेवी टेमघर संघ. कारण विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 3 चिठ्ठीमधून जी एक चिठ्ठी उचलली जाईल तो संघ आजच्या दिवसातून नक्कीच क्वालिफाय होणार आहे. आणि ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. असा हा आजच्या दिवसातील फॉर्मॅट आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये एका धाब्याची गरज असताना पहिला आय थिंक 12 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे आणि पहिल्या चेंडू मात्र इथे डॉट हाताला गोलंदाजानं. 11 चेंडूमध्ये आता मात्र एका धाब्याची गरज आणि ती धाव विवेक पवारच्या बॅटमधून पाहायला आपल्याला का. हो पहा किती चांगल्या प्रमाणे अगदी सन्मान दिलाय. जणू काही आणखीच आपल्या एखाद्या प्रेयसीला मात्र जो आपण सन्मान देतो या तशाप्रमाणे मात्र हा सन्मान विवेक पवारनं मात्र या चेंडूला दिला आणि हा सामना जिंकलाय
सोनादेवी टेमगर संघानं. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन सोनादेवी टेमगर. आणि आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करत आहोत. तिन्ही कॅप्टनच्या विनंती असेल की आपण यायचं आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली, ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला, 10 धाबा खर्च केल्या, गडी बाद केले 2. आणि तो खेळाडू आहे लेजेंड ऑफ टेमगर अल्पेश चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि त्याचवेळी त्याची आम्ही निवड या